नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला कोकणातील एक खास पदार्थ पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे काकडीचे गोड घावन. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारी, जिभेची चव वाढवणारी ही रेसिपी असली तरी नाश्त्यासाठी, टिफिनसाठी बनवू शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये थोडासा बदल हवा असेल किंवा भूक कमी असेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 वाटी काकडीचा कीस घेतलेला आहे. कढईमध्ये कीस घालूया. त्याच वाटीने 2 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ विळीने चिरून घेतलाय पटकन विरघळावा म्हणून. हवं असल्यास तुम्ही गूळ किसून सुद्धा घेऊ शकता. गोडाचा पदार्थ असला तरी पाव टीस्पून एवढं मीठ घेतलेलं आहे. जास्त मीठ नको, नाहीतर घावन आपलं खारट गोड असं चवीला लागेल. आता आपण कीस गुळामध्ये शिजवून घेऊयात. हळूहळू गुळाला पाणी सुटायला लागलेलं आहे. या पद्धतीने उलटण्याच्या साहाय्याने हलवत राहूया, म्हणजे कीस खाली तळाला लागून करपणार नाही. गूळ पटकन विरघळण्यासाठी गॅसची आच मोठी केलेली आहे. 1 ते 2 मिनिटे झाले की गॅसची आच कमी करून कीस शिजला आहे का नाही ते पाहूयात. कीस आपला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचे पीठ घालूया. तांदूळ गिरणीतून दळून आणलेला आहे. भाकरी बनवण्यासाठी जे आपण रेशनिंगचे तांदूळ दळून आणतो तेच तांदूळ आहेत. दुसरे कोणतेही सुवासिक तांदूळ दळून आणलेले नाही आहेत. पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत, तसेच खाली पीठ तळाला करपू नये म्हणून उलटण्याच्या साहाय्याने हलवत राहूया. हळूहळू आपलं पीठ दाट व्हायला लागलेलं आहे. आता इथे गॅसची आच बंद करून मिश्रणावर झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटे झालेले आहेत. मिश्रण आपलं थोडं थंड झालं आहे. एका भांड्यामध्ये काढूया. त्याच वाटीने मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पळीने पीठ मिक्स करून घेऊया. मिश्रण थंड झालेलं असल्यामुळे हाताने मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालूया. पीठ फार पातळ होणार नाही, या बेतानंच पाणी घालायचं आहे. बघा, पळीने मिश्रण खाली पडत आहे. घावन बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालं आहे. आता पीठ भिजत ठेवायची गरज नाही आहे. लगेचच घावन बनवायला घेऊयात. गॅसच्या मोठ्या आचेवर पॅन गरम करायला ठेवायचा आहे. नेवाळीने तेल लावून घेऊयात, म्हणजे पीठ तव्यावर टाकले की घावन तव्याला चिटकणार नाही. पळीने पीठ ओतून पळीच्या मागच्या बाजूने हलक्या हाताने पसरून घेऊयात. घावनला हळूहळू जाळी यायला लागलेली आहे. कडेने तेल सोडूयात, म्हणजे आपल्याला सहज पलटता येतील. घावन भाजण्यासाठी गॅसची आच मोठी केलेली आहे. उलटण्याच्या साहाय्याने कडा सोडून घेऊयात. पलटायच्या अगोदर गॅसची आच कमी केली. गोड पदार्थ असल्यामुळे मोठ्या आचेवर तो करपू शकतो. घावन आपलं पलटून झालेलं आहे. छान याला हलका सोनेरी रंग आलाय. कडेने तेल सोडूयात. 1-2 मिनिटे झाली की पलटून घेऊयात. दोन्ही बाजूने घावन छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. तयार झालेलं घावन एका प्लेटमध्ये काढूयात. आणखीन एक घावन तुम्हाला मी बनवून दाखवते. तव्याला तेल लावून पीठ पळीने ओतूयात. पीठ पळीने पसरवता येत नसेल तर हाताने या पद्धतीने पसरून घ्यायचे. आणि हो, पीठ तव्यामध्ये टाकायच्या अगोदर गॅसची आच कमी ठेवायचे, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित पसरता येतील. आणखीन एक टीप म्हणजे पीठ जर दाट वाटत असेल तर गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचे. बघा, हाताने घावन छान पसरून झाले. सुरुवातीलाच आपण तेल जास्त लावलेलं असल्यामुळे कडेने तेल सोडलेलं नाही आहे. पलटून घेऊयात आणि दोन्ही बाजूने छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. एवढ्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे 14 घावन तयार झालेले आहेत. तर मग कसे वाटले तुम्हाला काकडीचे मऊ लुसलुशीत गोड घावन? आहे ना एकदम सोपी आणि झटपट रेसिपी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.